भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी आहे, की गेल्या अनेक दिवसापासून भीमा नदी ही कोरडी पडली होती आणि भीमा नदीकाठ कोरडी पडल्यामुळं भीमा नदीकाठ असणाऱ्या पिकाचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता. त्यामुळं भीमा नदीकाठमध्ये आता पाणी कधी सुटणार याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. त्याच पद्धतीनं आज पंढरपूर येथे मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केली होती, निवेदन दिली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असणारे राजू शेट्टी यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये येत्या 2 दिवसामध्ये पाणी सोडण्याची विनंती केली होती. जर पाणी नाही सोडलं तर उजनी धरणामध्ये आम्ही जलांदोलन करू असा इशारा दिला होता आणि त्या अनुषंगानं पाठीमागच्या आठवड्यामध्ये झालेल्या कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली होती आणि त्या झालेल्या बैठकीमध्ये उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात होत्या आणि त्या अनुषंगानं आज 23 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात येण्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते. त्यामुळे ही अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. त्यामुळे आता आज सकाळी जर आपण अपडेट 6ची पाहिली तर उजनी धरण हे जवळपास 76.17 टीएमसी इतकं भरले, की ज्यामध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो 12.51 टीएमसी असून टक्केवारीमध्ये धरण हे 23.35% इतक्या ठिकाणी भरलंय. त्यामुळे सध्या उजनी धरणातून दहेगाव उपसिंचनसाठी 80 क्युसेक्स, सिनामाडीसाठी 270 क्युसेक्स, बोगद्यासाठी 830 क्युसेक्स, मेन कॅनॉलसाठी 2860 क्युसेक्स इतकं पाणी सुरू आहे आणि आता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी पाणी सोडण्यात येते. मात्र ते आता पाणी किती सुटणार आहे, काय होणार ती अपडेट आम्ही थोड्या वेळामध्ये तुम्हाला पोहोचवतोय. तुर्तास तरी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी पाणी सोडण्यात येते. ही अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी मिळते आहे. हे पाणी सोडल्यामुळं आता नदीकाठची जी काही पिकं आहेत त्या पिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो तुर्तास तरी मिटल्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा या ठिकाणी मिळतोय.